असं म्हणतात जिभेचं वजन हे खूप कमी असतं, पण त्याचा तोल सावरणं हे खूप कमी लोकांना जमतं. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार परब माझ्या मोटिवेशनल ऑफ युअर लाईफ या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आज मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. या शुभ दिवशी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे रामायणातील एक सुंदर छोटीशी लहान अशी गोष्ट, ज्या गोष्टीतून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. रामायणामध्ये रावणाने खूप तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेव रावणाला वरदान देण्यासाठी प्रगट झाले व रावणाने ब्रह्मदेवांकडे असे वरदान मागितले की मला असा वर द्या की कोणाच्याही हातून माझा मृत्यू झाला नाही पाहिजे. हे ऐकून ब्रह्मदेव चिंतित झाले व विचार करू लागले. एकतर रावण हा दृष्ट आणि त्यामध्ये वर तो हा असा वर मागतो. त्यावर ब्रह्मदेवांनी रावणाला सांगितले की ज्या मनुष्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू हा अटळ आहे, हेच सत्य आहे. पण रावणाने आपल्या बोलण्यावरती अटळ राहिला व बोलला की मला नियम काही माहीत नाही, तुम्हाला मला हाच आशीर्वाद द्यावा लागेल. मग ब्रह्मदेव विचार करू लागले की आता काय करावं. मग त्यांनी विचार केला की देवी सरस्वतीची प्रार्थना केली व देवी सरस्वतीला विनवणी केली की तुम्ही रावणाची बुद्धी भ्रमिष्ट करा. मग काही वेळानंतर रावण असा बोलला की ठीक आहे, मला तुम्ही असा वरदान द्या की ज्यामध्ये मनुष्य आणि वानर सोडून कोणीही माझा मृत्यू करू शकणार नाही. हे ऐकून ब्रह्मदेवांनी लगेच त्याला तथास्तु असे म्हटले आणि तिथून निघून गेले. मग नंतर रावणाने विचार केला की मनुष्य आणि वानर हे तर माझं भोजन आहे, ते मला काय मारणार. पण त्याने अशी कल्पनाही केली नव्हती की कोणी एक मनुष्य वानरांसोबत त्याच्या मृत्यूचं कारण बनू शकेल. व पुढे रावणाचं काय झालं हे तुम्हाला माहितीच आहे. तर या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की आयुष्यात कितीही मोठं यश मिळालं तरी आपल्या वाणीवरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू नयेत. कधी कधी अहंकारात आपण असं काही बोलून जातो की त्याचा भविष्यात आपल्याला खूप मोठं नुकसान सहन करावं लागतं. तरी पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की स्वामींच्या कृपेने, आईवडिलांच्या आशीर्वादाने, स्वतःच्या मेहनतीने आणि अर्थातच तुमच्या सर्वांच्या प्रेमाने तुम्हाला सांगतो की जीवन असं जगा की तुमच्या बोलण्याने समोरच्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणि स्मित हास्य असलं पाहिजे. तुम्हाला ही माझी गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनच्या घंटेच्या बटनेवरती क्लिक करायला विसरू नका.